महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधनविषयक दृष्टिकोन यामध्ये आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर बघूया पाठ 17वा. प्रश्न क्रमांक 244. संशोधनाच्या कोणत्या पद्धतीमध्ये स्वतंत्र चल हे आश्रित चलांमधील सहवर्ती बदलांचे निरीक्षण करण्याच्या हेतूने हाताळले जाते? पर्याय क्रमांक अ कार्योत्तर प्रणाली, पर्याय क्रमांक ब व्यष्टि अध्ययन प्रणाली, पर्याय क्रमांक क वर्णनात्मक संरक्षण प्रणाली, पर्याय क्रमांक ड प्रयोगात्मक प्रणाली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्रयोगात्मक प्रणाली. प्रश्न क्रमांक 245. विशिष्ट घटनांच्या कारणांमध्ये सुसंगती शोधून त्याच्या परस्पर संबंधी विषयीच्या प्रतिपादनाला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ सामान्यीकरण, पर्याय क्रमांक ब व्यवस्थीकरण, पर्याय क्रमांक क वर्गीकरण, पर्याय क्रमांक ड पडताळणी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सामान्यीकरण. प्रश्न क्रमांक 246. जोड्या जुळवा. यादी पहिली प्रतिदर्शन प्रणाली, यादी दुसरी समाविष्ट कार्यविधी. तर यादी फर्स्ट सामान्य यादृच्छिक प्रतिदर्श, सेकंड स्तरीकृत यादृच्छिक प्रतिदर्श, थर्ड समूह प्रतिदर्श, फोर्थ स्नोबॉल प्रतिदर्श. तर आपण योग्य त्या जोड्या जुळूया. तर सामान्य यादृच्छिक प्रतिदर्श काय आहे? समाविष्ट कार्यविधी. समाविष्ट सामान्य यादृच्छिक प्रतिदर्श आहे प्रत्येकाला समान व स्वतंत्र संधी देऊन युनिट निवडले जातात. हे काय आहे? सामान्य यादृच्छिक प्रतिदर्श प्रत्येकाला समान व स्वतंत्र संधी देऊन युनिट निवडले जातात. दुसरा आहे स्तरीकृत यादृच्छिक प्रतिदर्श. तर युनिट्स हे यादृच्छिकपणे परिभाषित गटांमधून निवडले जातात. युनिट हे यादृच्छिकपणे परिभाषित गटांमधून निवडले जातात. तिसरे आहे समूह प्रतिदर्श. समूह प्रतिदर्श युनिट्स त्याच्या सेटिंगच्या आधारावर अखंड निवडले जातात. युनिट्स त्याच्या सेटिंगच्या आधारावर अखंड निवडले जातात. चौथा आहे स्नोबॉल प्रतिदर्श. स्नोबॉल प्रतिदर्श आहे पहिला सदस्य इतरांना ओळखण्यासाठी माहिती देणारा म्हणून वापरला जातो. प्रक्रिया अशीच चालू राहते. पहिला सदस्य इतरांना ओळखण्यासाठी माहिती देणारा म्हणून वापरला जातो. प्रक्रिया अशीच चालू राहते. तर अशा प्रकारे आपण जोड्या जुळवल्या आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 247. गृहीत कृत्य हे तथ्य विश्लेषणानंतर सिद्ध न झाल्यास पर्याय क्रमांक अ पूर्वी मांडलेल्या सिद्धांतात पूर्णपणे चुकीचा ठरतो. पर्याय क्रमांक ब पूर्वी मांडलेल्या सिद्धांतामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. पर्याय क्रमांक क मांडलेल्या सिद्धांता बरोबर ठरतो. पर्याय क्रमांक ड निष्कर्षामध्ये किरकोळ बदल करून सिद्धांत बरोबर करता येतो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड निष्कर्षामध्ये किरकोळ बदल करून सिद्धांत बरोबर करता येतो. प्रश्न क्रमांक 248. विद्यापीठीय पदवी प्राप्त करण्यासाठी सादर केलेल्या संशोधन अहवालाला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ प्रबंध, पर्याय क्रमांक ब अनुबंध, पर्याय क्रमांक क निबंध, पर्याय क्रमांक ड सहसंबंध.
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रबंध. प्रश्न क्रमांक 249. संशोधन आणि आविष्कार यांच्यामध्ये खालील फरक आहे. पर्याय क्रमांक 1. संशोधन सुनियोजित असते पण आविष्कार सुनियोजित नसते. पर्याय क्रमांक 2. संशोधन एका संशोधकाकडून संकलित केले जाऊ शकते तर आविष्कारामध्ये संशोधनकर्त्याचा एक गट समाविष्ट असतो. पर्याय क्रमांक 3. संशोधन निसर्गतः समस्याग्रस्त असते पण आविष्कार असे नसते. पर्याय क्रमांक 4. संशोधनाचे संचालन सुपरिभाषित आणि क्रमबद्ध टप्प्याला अनुसरून केले जाते तर आविष्काराच्या बाबतीत असे नसते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 2 व 4. प्रश्न क्रमांक 251. टिंब संशोधन आराखड्यामध्ये शोध निबंधाची लांबी वाढवून त्यामध्ये अनावश्यक माहिती दिली जाण्याची शक्यता असते. पर्याय क्रमांक अ. परीक्षणात्मक संशोधन. पर्याय क्रमांक ब. निदानात्मक संशोधन. पर्याय क्रमांक क. वर्णनात्मक संशोधन. पर्याय क्रमांक ड. प्रयोगात्मक संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. वर्णनात्मक संशोधन. प्रश्न क्रमांक 252. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक अ. आतापर्यंत ज्या क्षेत्रात संशोधन झाले नाही त्या क्षेत्रात आपण संशोधन करू शकतो. पर्याय क्रमांक ब. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा विषय देण्याचे संशोधन मार्गदर्शकाचे कर्तव्यच आहे. पर्याय क्रमांक क. ज्या क्षेत्रात आतापर्यंत भरपूर काम झाले आहे त्या क्षेत्रात देखील आपण संशोधन करू शकतो. पर्याय क्रमांक ड. ज्या क्षेत्रात 10 प्रबंधांपेक्षा जास्त प्रबंध उपलब्ध असतील त्या क्षेत्रात आपण संशोधन करू शकत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा विषय देण्याचे संशोधन मार्गदर्शकाचे कर्तव्यच आहे. प्रश्न क्रमांक 253. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ. कॉपीराइट. पर्याय क्रमांक ब. वाङ्मयचार्य. पर्याय क्रमांक क. प्रकाशन. पर्याय क्रमांक ड. स्वामित्व हक्क. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रकाशन.